येईल का जुळून नाते? चला आता निघूया. या दोघांना मिठीत बघून प्रकाश म्हणाले. इथून पुढे. तसे लगेच दोघेही बाजूला झाले. दिव्या लगेच पुढे झाली. आदित्यही अगदी तिच्या मागोमागच निघाला. दिव्याने पहिलं त्यांना देऊळ दाखवलं. किती वर्षापासून हे देऊळ आहे ते सांगितलं. थोडा वेळ तिथे बसून मग पारावर आणलं. हा पार तर त्यांच्याच पंजोबांनी बांधला होता. शांत वातावरणात सगळे बसले तिथे. थोडा वेळ तिथे घालवल्यावर सगळे जवळून जाणाऱ्या नदीवर गेले. तिकडे छान सगळ्यांनी फोटोशूट केलं, मज्जा केली आणि मग घरी आले. दिव्याचं गाव आवडलं सगळ्यांना. प्रकाश गाडी घेऊनच यशवंतरावांसोबत आपल्या स्वतःच्या गावाला गेले. प्रकाश जेव्हा घरी पोहोचले तेव्हा अंगणात दोन वयस्कर माणसं बसली होती. स्वतःची ओळख करून दिल्यावर प्रकाशने त्यांनाही विचारलं. दोन वयस्कर माणसं प्रकाशचे चुलत भाऊ होते. काकांच्या मुलाने ओळखलं प्रकाशना. कधीच गावी येणं नसल्यामुळे जरा अवघडच झालं होतं त्यांना ओळखणं, पण सांगितल्यावर ओळखलं. त्यांनी आत यायला सांगितलं. त्यानंतर थोड्या गप्पा करून आदित्यच्या लग्नाची पत्रिका प्रकाशने त्यांना दिली. लग्न झाल्यावर पाया पडायला इथे येऊ असं सांगितलं आणि लगेच दोघेही निघाले. कारण आज हळद होती आदित्य आणि दिव्याची, त्यामुळे वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. मितालीचा मेसेज दिव्याने वाचलाच नव्हता, कारण खूप सारे मेसेज येऊन पडले. त्यात मितालीचा मेसेज कुठे गायबच झाला होता. दिव्या बिझी असल्यामुळे आणि फोन लागत नसल्यामुळे मितालीशी जास्त बोलणंच झालं नव्हतं. मिताली आणि शिव आता मुंबईहून हळदीला यायला निघाले होते. जवळ आलेले होते. आदित्याने शिवचं बोलणं व्हायचं तेव्हा शिवने आदित्यला सांगितलं की त्याने मितालीशी लग्न केलं आहे. पण दिव्याशी काही बोलणं होऊ शकलं नाही मितालीचं. त्यामुळे दिव्याला काहीच माहित नव्हतं. दिव्या ही सगळ्यात बिझी होती, त्यामुळे तिनेही त्या मोबाईलकडे जास्त लक्षच दिला नव्हता. एकदा तिने फोन लावला होता मितालीला, पण तेव्हा मिताली कामावर होती, त्यामुळे उचलला नाही तिने. मिताली कॉलबॅक करायला गेली तेव्हा रेंजच नव्हती दिव्याला. आता गाडीत बसून मिताली विचारच करत होती. दिव्याने अजून मेसेज का नाही बघितला? तिने स्वतःला समजावलं. दिव्या आता बिझी असेल. आपण गेल्यावरच बोलू दिव्याशी. इकडे दिव्या फिरून आली. ती खूप दमली होती. आज संध्याकाळी हळद होती, त्यामुळे आरामाची गरज होती. बाकीची सगळी तयारी आदित्यच्या टीमने आणि काही निवडक वाडीतल्या लोकांनी करूनच ठेवली होती. आदित्यने बोलावलेली मेकअपवाली शिव आणि मिताली सोबतच आली होती. जेवल्यानंतर हळदीच्या तयारीला लागले. दिव्या थोडा आराम करून उठली तेव्हा तिच्या बाजूला तिला मिताली बसलेली दिसली. दिव्याने तिला बघितलं. खुश होत तिने तिला मिठी मारली. मी तू तू फायनली आलीस यार. मी खूप खुश आहे. दिव्या तिची मिठी घट्ट करत म्हणाली. तेच चढलं चेहऱ्यावर. खुश आहेत मॅडम भरपूर. मिताली बुवाया उडवत म्हणाली. हो. दिव्याने हसून उत्तर दिलं. हात पुढे करत मेहंदीही दाखवली. मितालीने हाताने सुंदर आहे असं सांगितलं. देऊ, तू मेसेज बघितला नाहीस माझा? मितालीने विचारलं. अगं तो फोन कुठे टाकला ते बघितलंही नाही मी. मेसेज कोणाचेच वाचले नाहीत मी. तुला एकदा फोन करत होते पण तू काही उचलला नाहीस. दिव्या म्हणाले. तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मिताली म्हणाले. कोणती? दिव्याही उत्सुक होते ऐकायला. मी आणि शिवनी लग्न केले. तुला मेसेज केला होता पण तू बघितलंसच नाही. मिताली थोडं नाराज होत म्हणाले. काय? खरंच? तिला डोळे मोठे करत थोडं मोठ्याने म्हणाली. हो. त्याने विचारलं मला. मी हो सांगितलं. त्यानंतर आम्ही रजिस्टर मॅरेज केलं. मी मिस केलं तुला? मिताली म्हणाली. अगं पण मी येईपर्यंत थांबली का नाहीस?
एवढी काय गो घाई तुला लग्न करायची? दिव्याने एक फटका मितालीच्या खांद्यावर मारला. नाही गो, मला ते असंच त्यांच्या फ्लॅटवर राहणं बरं वाटत नव्हतं आणि ते काही सोडतच नव्हते. मग मीच म्हणाले आपण लग्न करू, मितालीने सांगितलं. ओहो, दिव्या म्हणाली आणि पुन्हा मितालीच्या गळ्यात पडली. फायनली झालं लग्न. आय एम हॅपी फॉर यू, दिव्या म्हणाली. तेवढ्यात चहा आली. दिव्याने तोंड धुवून लगेच चहा घेतला मिताली सोबतच. मेकअपवाली दिव्याला बोलवायला आली तयारी करण्यासाठी. दिव्याला पिवळी साडी नेसवून मंडपात आणले. आता माणसं जमली होती, हळद लावायला बायका जमल्या होत्या. कार्यक्रमाला सुरुवात झाली. आदित्यला पहिली हळद लावली गेली. त्यानंतर त्याची उष्टी हळद दिव्याला लावायला आणली. दिव्याला सुशोभित कमळात बसून हळद लावण्यात आली. दिव्याची नजर मात्र आदित्य कुठे दिसतो का शोधत होती. आता उद्याशिवाय आदित्य दिसणार नव्हता, डायरेक्ट लग्नातच. पण नाहीच दिसला कुठे. तिची नजर त्याला बघायला बिरबीर फिरत होती. तिला वाटलं होतं आदित्य हळूच सगळ्यांची नजर चुकून येईल बघायला तिला, पण नाहीच आला. तिला नाराज बघून सचिन मुद्दाम दिव्याजवळ आला. जिजूंना मिस करतेस? डोळे मिचकावत म्हणाला. तसे दिव्याने डोळे बारीकच केले. खरं होतं, ती मिस करत होती, पण सचिन चिडवत होता म्हणून राग आला होता. तसा सचिन तिथून पळूनच गेला. त्याने आदित्यला टोपी घालून हळूच आपल्या मागून यायला सांगितलं. फक्त एकदा दिव्याला बघण्यासाठी आदित्यही अधीरच झाला होता. तो लगेच तयार झाला. सगळे दिव्याकडे बघण्यात, फोटो वगैरे काढण्यात मग्न होते. ज्यूस, नाश्ता ठेवला होता. अर्धे तिकडे खाण्यात दंग होते. फक्त आजी कुठे आहे बघून सचिनने आदित्यला यायला सांगितलं. त्याला अंगणात कोणात थांबून तो दिव्याकडे आला. तिकडे बघ, सचिनने आदित्यकडे बोट दाखवत म्हणाला. तिचा चेहरा आदित्यला बघून लगेच खुलला. आदित्यने तिला अंगठा दाखवला आणि तिथून निघाला. जास्त वेळ तिथे थांबून राहणं योग्य वाटत नव्हतं त्याला, कारण प्रत्येकाच्या रीतिरिवाजांशी भावना जोडलेल्या होत्या. म्हणूनच तो लगेच तिथून निघून गेला. पण आदित्यला बघितल्यापासून दिव्याचा मूड एकदम बदलला होता, छान झाला होता. आदित्य फक्त आपल्यासाठी इथवर आले. खरंच इतकं प्रेम करतात आपल्यावर? ती हरवलीच होती विचारात की आजी जवळ आली. बाय, कुठे हरवलीस? आता काय पाहुणं उद्याशिवाय दिसणार नाहीत, तेव्हा त्यांना भेटायला जायचे नाही. हा रिवाज आहे, तो सांभाळायचा. आजीने दिव्याला समजावलं आणि दिव्यानेही लगेच मान हलवली. सगळे जेवून आता नाचत होते, धुंद झाले होते. हळदीला एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. आजीला तो काही धांगडधिंगा आवडत नव्हता, पण नवीन पिढी त्यांना कोण काय सांगणार, म्हणून त्या गप्पच आतमध्ये बसून होत्या. जेवणाची वेळ झाली तसे सर्वजण जेवायला गेले. ड्रिंक करून नाचणाऱ्या लोकांची संख्या कमी नव्हती. आता कोणाला नाही म्हणू शकत नव्हते. आदित्यची लोक आजूबाजूलाच उभे होते. ते अगदी डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून होते. इतक्यात ह्या नाचणाऱ्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. आवाज यायला लागला, आरडाओरडा झाला. तसे सगळेजण तिथेच जमले. एका माणसाचा चुकून दुसऱ्या माणसाला धक्का लागल्यामुळे हे भांडण झालं होतं. दोघेही वाडीतलेच होते. ते काही लोक मुद्दाम काहीतरी कुरापत काढून भांडण करण्यात तरबेजत असतात, अशीच ही लोक होती. एकाने आवाज केल्यावर त्याचे मित्र जमा झाले. जणू राडा करायचाच हा चंग असल्यासारखे एकमेकांच्या अंगावर धावत आले. आदित्यच्या लोकांनी जमलेल्या लोकांना बाजूला केलं, कारण पुढे होऊन कुणीच भांडण सोडवत नव्हतं.
तर सर्वजण बघ्याची भूमिका घेऊन उभे होते. भांडण जास्त वाढायच्या आधीच आदित्यच्या माणसांनी दोघा तिघांच्या बखोट्याला धरून सरळ आदित्य समोर उभं केलं. आवाज ऐकून आदित्यही तिथेच आला होता. ती माणसं खूप प्यालेली होती, त्यामुळे त्यांना आदित्यने एका बाजूला नेऊन सोडण्यास सांगितलं. आदित्य काही इथे दिव्याच्या गावात येऊन आपला रॉब दाखवत फिरणार नव्हता. पण आदित्यने खुणावून त्यांना बाजूला करायला सांगितलं होतं आपल्या माणसांना. तसे त्या खुणावण्याचा अर्थ त्याच्या माणसांना बरोबर समजला. त्यांनी 4 फटके देऊनच त्यांना लांब सोडून आले. यशवंतराव लगेच बाहेर आले. त्यांनी शांतता ठेवण्यासाठी सांगितली. सगळ्यांना जेवून घ्यायची त्यांनी विनंती केली. कार्यक्रमाची लवकरच सांगता करण्यात आली. काहीतरी गालबोट लागण्यापेक्षा थोडक्यात आवरलेलंच बरं, असा विचार करून यशवंतरावांनी हा निर्णय घेतला होता. दिव्या मात्र आदित्यच्या दूरदृष्टीने अचंबित झाली होती. तिला असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. पण आदित्यने मसला दुसऱ्या मिनिटाला सोडवला होता. आंघोळ करून दिव्या मिताली सोबतच जेवली आणि झोपली. तिने आदित्यला हळद लागल्यावरही 2दा बघितलं होतं. त्यामुळे आता काहीच विचार न करता ती लवकरच झोपली. कारण सकाळी लवकर उठायचंही होतं. झोप पूर्ण झाली तरच चांगलं दिसायला होणार होतं. आजीच्या भाषेत पाहुण्यापेक्षा सरस. त्यामुळे आज दिव्या लवकर झोपली होती. आदित्यही लवकरच झोपला. लग्न दिव्याच्या घरीच होतं. सकाळ झाली तेच मुळी लाऊडस्पीकरच्या आवाजाने. आदित्यने आंघोळ करून फ्रेश झाला होता. त्याला उपवास करायला सांगितला होता. दिव्या आधीच उठली होती. तिची आंघोळ झाली तशी मेकअपवालीने साडी नेसवायला घेतली. दिव्याला मात्र थोडं खायला सांगितलं होतं सुजाताने. तिला उपवास करायला दिला नव्हता. कदाचित फिटमफाट झाली होती, कारण दिव्याने पहिल्या वेळी उपवास केला होता. आता आदित्यची बारी. कामात उशीर झाला तरी ज्यूस वगैरे प्यायची सवय आदित्यला होती. एकदम उपवास कधी केलाच नव्हता त्याने, पण आज तो करणार होता. चांगली बायको मिळावी म्हणून नाही, तर दिव्यासारखी बायको मिळाली म्हणून. साखरपुड्याचा विधी लग्नाच्या दिवशी सकाळीच होणार होता. त्यामुळे दिव्याला तयार करायची घाई चालू होती. सगळी पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली होती. मंडपात साखरपुड्याची तयारी झाली होती. मंडळी जमली आणि विधींना सुरुवातही झाली. आदित्यने स्वतःच दिव्याला अंगठी घातली. साखरपुडा झाला तसा लगेच लग्नाचा पुढचा विधी करायला भटजी पुढे आले. मिताली करवली झाली होती. दिव्याला पिवळ्या रंगाची छान काष्टी साडी नेसवण्यात आली. अगदी दृष्ट लागावी इतकी छान दिसत होती दिव्या. मुलीचं पुण्यवचन, मुलाचं पुण्यवचन आणि मग पुढे होम झाला. त्यानंतर सप्तपदी. 7 वचन देत आदित्यने पुन्हा एकदा दिव्यासोबत फेरे घेतले. त्याला पहिलं लग्न आठवल्याशिवाय राहिलं नाही. प्रत्येक वचन तो अगदी मनापासून घेत होता. दिव्याही प्रत्येक वचन मनापासून देत होती. जेवण करून सगळी मंडळी रिसेप्शनची वाट बघत होती. दिव्याच्या गोऱ्या रंगावर राणी कलरचा शालू खूपच छान दिसत होता. आदित्य तिला घागरा घ्यायला सांगत होता, पण दिव्याने स्वतः नाकारलं होतं. तिला पूर्ण लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीनेच करायचं होतं. जो तो त्यांच्याजवळ येऊन त्यांना भेट देत होते. मोठ्यांच्या दोघेही वाकून पाया पडत होते. आजी आली तिच्याजवळ आणि दिव्याला कडकडून मिठी मारली. डोक्यावरून हात फिरवत दिव्याच्या बाजूला उभी राहून फोटो काढले. दोघांनी आजीला नमस्कार केला. थोड्याच वेळात वरात काढली. दिव्या आणि आदित्य चालत चालत देवळात आले. तिथे जोड्याने पाया पडले.
त्यानंतर वाजत गाजत वरात आदित्य राहत होता तिथे आली. घरात जाईपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. दिव्याचे पाय खूप दुखून आले होते. तिला दगदग झाली होती. कधी एकदा आपण निवांत बसतो असं झालं होतं. आदित्य तिचा हात हातात पकडूनच शांतपणे चालत होता. तिला काही त्रास होणार नाही याची काळजी करत होता. आणि तिची अशी काळजी घेताना बघून तिची आदित्य काळजी घेताना बघून लोक आपापसात चर्चा करत होते. पोरगा चांगला आहे. मुंबईला मोठा बिझनेस आहे त्याचा. असं एकमेकांच्या कानात कुजबुजत होते. आदित्य दिसायला छानच होता. दिवाळी छान होती. जोडा अगदी शोभून दिसत होता. वरातीत नाचून घेतलं होतं सगळ्यांनी. खूप धमाल केली होती. गृहप्रवेश करताना पायघड्या घातल्या गेल्या. तांदळाच्या पुंजीवरून दिव्याचं स्वागत करण्यात आलं. आता दिव्याचे आई बाबा पुढे आले. आदित्यराव, पोरगी तुमच्या ताब्यात दिलीये. तिला सांभाळा. असं म्हणताना यशवंतरावांचा कंठ दाटून आला होता. दिव्याच्या आईच्याही डोळ्यात पाणी आलं. जावई बापू, आमच्या काळजाचा तुकडा देतोय, त्याला जीवापाड सांभाळा. आई अगदी रडव्या आवाजातच म्हणाली. आदित्यने त्यांना आश्वस्त केलं. हा हातीबोटीचा क्षण अगदी अटीतटींचा असल्यासारखा वाटतो प्रत्येक आई वडिलांना. मुलीला आता तुमच्या स्वाधीन केली सांगताना अगदी शब्द कंठाशी अडतात. अजूनपर्यंत लहानच आहे असं वाटणारी आपली मुलगी अचानक मोठी झाली आणि आता दुसऱ्याच्या घरी कायमसाठी जाणार, हे जाणूनच मन व्याकुळ होतं. छोटे छोटे खेळ घरात चालू होते. तांदळात नाव काढणं. आदित्यने दिव्याचं तेच नाव ठेवलं होतं. त्याला तेच नाव जास्त भुरळ घालायचं. त्यानंतर अंगठी शोधणं. ती तर दिव्याने शोधली. दिव्याला अगदी थकायला झालं होतं आता. सगळ्या विधी होईपर्यंत खूप वेळ गेला होता. तिला कधी एकदा आपण साडी बदलतो असं झालं होतं. लग्न आता यथासांग पार पडलं. दुसऱ्या दिवशी प्रकाशराव आदित्य आणि दिव्याला घेऊन आपल्या ग्रामदेवतेच्या पाया पडायला गेले. पुन्हा दिव्याच्या घरी आले. जेवून त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. दिव्याचे आई बाबा खूप रडले. सचिन, तिचा भाऊ, इतकी मस्करी करत होता दिव्याची. मात्र आता निरूपाची वेळ आली तसा भेटून तिला खूप रडला. आजीही रडली. आदित्यही आजींना भेटला. आजींनी दोघांची बोट मोडून दृष्ट काढली. पुन्हा या लवकर. आता मला पंतूचं तोंड बघूनच मरायचं आहे. तेव्हा लवकर गोड बातमी द्या आम्हाला, आजी म्हणाल्या. आदित्य हसला. फक्त तोंडात आलेलं त्याने आजीला सांगितलं नाही, एवढंच. सगळ्यांना निरोप देऊन गाडी निघाली मुंबईला. पुढे आदित्यने कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन केला होता. सोबत मिताली आणि शिवलाही घेऊन गेले. त्यांनाही आदित्यने लग्नाचं गिफ्ट दिलं होतं. नव्या आयुष्याची, नव्या नात्याची सुरुवात झाली होती. त्यांचं नातं आता सगळ्यांनी एक्सेप्ट केलं होतं. त्यामुळे दिव्याला सरप्राईज होतं. आदित्य तिला तिथून डायरेक्ट विलावरच घेऊन जाणार होता. इट्स अ ग्रेट जर्नी ऑफ आदित्य, दिव्या, मिताली, शिव. एंड. कथा इथे संपते. मला वाटलंच नव्हतं ह्या कथेला तुम्ही एवढं प्रेम द्याल. हे खूप सरप्राईज होतं माझ्यासाठी. ह्या कथेचा शेवट ठरवला नव्हता मी. नेहमी कोणतीही कथा लिहिताना मी कथेचा शेवट ठरवलेला असतो. पण ह्या कथेच्या बाबतीत वेगळं झालं. 2 भाग लिहून समाप्त करायची कथा असं मनाशी ठरवलं. पहिली दुसऱ्या एका सोशल मीडियावर टाकली. त्यानंतर इथे टाकली. पण तुम्ही इथे खूप प्रेम दिलं. असंच प्रेम माझ्या इतर कथांनाही देत राहा. ह्या कथेसाठी निरोप घेते. भेटत राहू नवनवीन कथा घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. कथा कशी वाटली
तुम्ही नक्की सांगा. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. कमेंट करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा.